नमस्कार. शिवसेनेचे प्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या बाबत गोवंडीमध्ये शिवाजीनगर येथे एक व्हिडिओ व्हायरल झाला. मुंबईकरांनो ऐका, उद्धव ठाकरेंच्या कृपेनं गोवंडीच्या दत्त मंदिरात मटण पार्टी झाली. 300 ते 400 जणांनी मंदिरात मटण खाल्लं. गोवंडी हा भाग कुणाचा आहे माहिती आहे का? ठाकरेंचे संजय दिना पाटील इथले खासदार, तर समाजवादी पार्टीचे अबू आझमी इथले आमदार. आता ठाकरे आणि अबू आझमींचं कनेक्शन तुम्हाला माहितीच आहे. उद्धव ठाकरे वक्फ विरोधी बिलावरून बोंबा मारतात. देशभरातल्या अब्जावधी किमतीच्या जागा आज वक्फ बोर्डानं बळकावल्या आहेत आणि आता हिंदूंची मंदिरही बळकावण्याचा भयंकर डाव रचला जातोय. या व्हिडिओवरनं शिवसेनेची बदनामी होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तसेच या ठिकाणी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील व शिवसेनेचे विभाग प्रमुख सुरेश पाटील यांनी मुंबई पोलीस सायबर या डिपार्टमेंटला याची लेखी तक्रार या ठिकाणी करण्यात आली. तक्रारीनुसार या ठिकाणी या व्हिडिओची दखल घेण्यात यावी व हा व्हिडिओ भारतीय जनता पार्टीचा षडयंत्र असून या ठिकाणी शिवसेनेची बदनामी केली जाते आहे, असा दावा शिवसेनेचे विभाग प्रमुख सुरेश पाटील व ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचं म्हणणं आहे. आपल्याबद्दल त्या ठिकाणी फोटो टाकण्यात आलेला आहे, आपण काय सांगाल? नाही, आता मागच्या इलेक्शनमध्ये पण खासदारकीमध्ये जसं झालं होतं, मरता की नाही करता, आता हे परत त्यांना समजून आलंय. आता एका प्रकारे झाले आता, त्याच्यामुळे त्यांना काय होणार आहे त्यांचं? सर, युती होणार आहे भाजपला, याचा हे त्याच्यामुळे जे झालेलं आहे आणि त्यांची आता पायाखालची वाळू सरकलेली आहे. तर आता हे असंच काहीतरी हिंदू मुस्लिम करून, जसं खासदारकीच्या वेळी केलं होतं तसंच काहीतरी करून, षडयंत्र करून करायचा प्रयत्न करतात आहे. लोकांना वेगळ्या दिशेला न्यायचा प्रयत्न करतात आहे. पण महाराष्ट्रातली, मुंबईतली आणि शिवाजीनगरमधली जनता सुज्ञ आहे. त्यांना माहिती आहे खरं काय झालेलं आहे आणि त्यांच्या भूलतापाला वाहून जाऊन काहीतरी गैरप्रकार होऊ नये याची आम्ही काळजी घेतो आणि पोलिसांनी आम्हाला सांगितलं आहे का ते काळजी घेतील. आणि आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करू इच्छितो, मैदान चांगलं आहे, तुम्ही काय प्रगती करणार आहात का, काय केलं आहे ते सांगा. आम्ही काय करणार आहोत, आम्ही काय केलं आहे ते आम्ही सांगू. चांगली लढत होऊ दे ना. हे हा कुठला असं का रडताय? सरळ या आणि सरळ लढाई करा ना. 4-5 दिवसापूर्वी मानपूर शिवाजीनगरमध्ये दत्त मंदिरच्या ठिकाणी मटण शिजवलं गेलं अशी जी व्हायरल व्हिडिओ केली भारतीय जनता पार्टीच्या पेजवरून, त्याच्यामध्ये सन्माननीय ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील साहेब, सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि सन्माननीय युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांचे फोटो टाकून ते व्हायरल करण्यात आली. आणि याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीची सत्यता नसून भारतीय जनता पार्टीला कुठेतरी येणाऱ्या मुंबई महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये कुठेतरी राजकारण करायचं आणि ते राजकारण करून हिंदू मुस्लिम यांचे डोकं फिरून कुठेतरी दंगल घडून आपला कसा फायदा होईल हे करण्यासाठी हे भारतीय जनता पार्टीचं कारस्थान आहे. की हे पेज लवकरात लवकर बंद करून लोकांमध्ये जे वातावरण दूषित करत आहे ते वातावरण दूषित न होता सामोपचाराने सगळे राहावं अशी आमची अपेक्षा. या व्हिडिओची सखोल चौकशी व्हावी याकरिता सायबर पोलीस ठाणे पश्चिम विभाग मुंबई या ठिकाणी पत्र देण्यात आलं. तसेच दोषींवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. शिवाजीनगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व तसेच DCP यांची भेट घेऊन यांना देखील हे पत्र देण्यात आलं. उद्धव ठाकरेंच्या कृपेनं गोवंडीच्या दत्त मंदिरात मटण पार्टी झाली. 300 ते 400 जणांनी मंदिरात मटण खाल्लं. गोवंडी हा भाग कुणाचा आहे माहिती आहे का? ठाकरेंचे संजय दिना पाटील इथले खासदार, तर समाजवादी पार्टीचे अबू आझमी इथले आमदार. आता ठाकरे आणि अबू आझमींचं कनेक्शन तुम्हाला माहितीच आहे. उद्धव ठाकरे वक्फ विरोधी बिलावरून बोंबा मारतात. देशभरातल्या अब्जावधी किमतीच्या जागा आज वक्फ बोर्डानं बळकावल्या आहेत.
निषेध करण्यासाठी या बातमीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सन्माननीय ईशान्य मुंबईचे खासदार यांचा फोटो लावला गेला आहे. सन्माननीय पक्षप्रमुख चाचणी अध्यक्षांना यांचा फोटो वापरण्यात आलेला आहे. कुठेतरी लोकांची दिशाभूल करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन, मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी भावनिक मुद्द्याला हात घालून भारतीय जनता पार्टी जे राजकारण करते, कुठेतरी हिंदू मुस्लिम ही दंगल घडवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होतो आहे. भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत ते मुस्लिम बांधवांबरोबर हे असे कार्यक्रम करतात, ते भारतीय जनता पार्टीला चालतं का? मग आम्ही आणि हे सगळे फोटो हे लाईव्ह फोटो आहे. मग हे ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी राजकारण करते त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आणि आज महाराष्ट्रामधून सर्व जनता भारतीय जनता पार्टीला ज्या पद्धतीने बघते, वोट चोर गद्दी छोड या पद्धतीने राहुल गांधीजींनी जे लोकांमध्ये जागरूकता आणलेली आहे, तर त्यांच्या पायाखालची कुठेतरी वाळू घसरलेली आहे. म्हणून येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेवरती ठाकरे ब्रँडच चालणार आणि मुंबईवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच महापौर बसणार हे त्यांना कुठेतरी माहिती पडलेलं आहे. तर मग कुठेतरी समाजामध्ये वातावरण खराब करून ते दंगली घडून कुठेतरी मतदान आपल्याला मिळेल असा प्रयत्न करण्याचा त्यांचा हा खोटा जो तोरा चालू आहे, दावा चालू आहे, त्याचा आम्ही निषेध आणि त्याची तक्रार करण्यासाठी आज देवनार पोलीस स्टेशन आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशन या सगळ्या ठिकाणी सायबरमध्ये आम्ही आज ह्या तक्रारी केली आहे.